स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट धरणच पर्याय आहे असे मत खडकवासला धरण पुनरुज्जीवन प्रकल्प आणि ग्रीन थंबचे अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील यांनी व्यक्त केले। काल दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी कमिन्स कंपनीच्या टीमवर्क समवेत झालेल्या एका दिवसाच्या श्रमदान कार्यक्रमात शेकडो झाडे लावण्याचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ते बोलत होते। यावेळी त्यांनी भविष्य काळासाठी पाणी आणि प्रत्येक झाडाचं महत्त्व पटवून दिलं। कर्नल सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील या प्रकल्पाने आतापर्यंत मोठं काम या ठिकाणी झालंय। अंदाजे 25 लाख ट्रक गाळ, राडा रोडा आणि झाडे झुडपे हटवून हा गाळ पुणेकर शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आला। तसेच उर्वरित गाळ तलावाकाठी आणि पाणलोट क्षेत्रात टाकून तिथेही झाडे लावली गेली आहेत। प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण लाभ असे की पाण्याची वाढ आणि शासनाची बचत, बाष्पीभवनापासून संरक्षण, अतिक्रमणे हटवून जागांचं संरक्षण, पर्यावरण आणि पर्यटन, रोजगार आणि उत्पन्न, शहरात जंगल संकल्पना यशस्वी। यावेळी कमिन्स कंपनीच्या टीमवर्कने एक दिवसीय श्रमदान करून झाडे लावली आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये आनंद लुटला। खडकवासला पानशेत खोऱ्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी हा प्रकल्प एक सांस्कृतिक क्रांती घडवून आणत आहे। असं सांगणं आहे की सगळ्यांनी एन्व्हायरमेंटची खूप काळजी घेतली पाहिजे, जसं आम्ही घेतोय। हे काही इनिशिएटिव्ह जे कंपनीज करतात, सो माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने तो इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे, बिकॉज खूप गरजेचं आहे। ग्लोबल वॉर्मिंग जसं वाढतंय, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की यू लुक इन टू द एन्व्हायरमेंट, पीपल केअर फॉर द एन्व्हायरमेंट, कारण शेवटी जेव्हा एन्व्हायरमेंट चांगलं होणार आहे तेव्हाच आपल्यासाठी हे सगळं चांगलं असणार आहे। ॲज अ पर्सन आफ्टर 10 years 20 years आपल्याला हे खूप इम्पॉर्टंट आहे। तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं आणि मे बी हा इनिशिएटिव्ह मे बी नंतर मी कंटिन्यू पण करीन। सो दॅट इज अ गुड स्टार्ट फॉर माय एन्वायरमेंट केअरिंग म्हणू शकतो। मेरा नाम अमन सिंह है और मैं कमिन्स से हूँ। सो वी विल थैंक्स टू कमिन्स, और कमिन्स ने ऐसा इनिशिएटिव हमें दिया और हम चाहते हैं कि आगे भी ऐसा इनिशिएटिव हो। और उन्होंने जो एक्सप्लेन किया वो बहुत सही तरीके से एक्सप्लेन किया कि मतलब पेड़ की क्या है। पहले हमें बताया कि पहले क्या हमारे पास इतने थे और धीरे धीरे हमारा ये क्या बोलते हैं सप्लाई हमको ज़्यादा हो रहा है, ये डिमांड ज़्यादा बढ़ रहा है पर सप्लाई कम हो रहा है। सो इट इज़ नेसेसरी ओके, अगर फ्यूचर में हमें रहना है तो पेड़ लगाना बहुत ज़रूरी है। और मैं और भी मतलब जितने भी ऑर्गेनाइजेशन है उनको भी मैं मतलब चाहता हूँ कि और भी ऑर्गेनाइजेशन आए और डिफरेंट सिटीज़, और पुणे जैसे जो जानते हो आप पूरा क्राउडेड है, यहाँ पे पॉल्यूशन भी धीरे धीरे बढ़ेगा, जो लैंड्स थे वो भी अभी कम हो रहे हैं। सो इट इज़ टू इम्पॉर्टेंट और यहाँ पे पेड़ लगाएं। और आई विल अगेन थैंक्स कमिन्स, और वी विल ट्राई टू डू दिस टाइप ऑफ एक्टिविटी अगेन एंड अगेन। तो यहाँ पर आके हमें बहुत अच्छा लग रहा है क्योंकि वी फील फ्रेश अराउंड द एनवायरनमेंट। और अगर हम कुछ कंट्रीब्यूट कर पा रहे हैं, इवन 1% ऑल्सो प्लांटिंग अ स्मॉल प्लांट, so it is going to give better results, and in the future also it is going to help all of us. So I think we should अगर थोड़ा भी impact होता है तो we should contribute, and going forward also we will actively participate so that हम एक ग्रीन एनवायरनमेंट और ग्रीन सिटी क्रिएट कर सकें। यही सीखा कि जितना हो सके मतलब उन्होंने जैसे मेंशन किया पशु पक्षी, जो हमारी प्रकृति होती है उसको हम कैसे सेव कर सकते हैं, सेफ गार्ड कैसे कर सकते हैं, वो चीज़ बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि वो हम नेगलेक्ट कर देते हैं कहीं ना कहीं अपने मतलब सिटी लाइफ में। और हम यहाँ पे नहीं आते हैं, हम इग्नोर करते हैं बहुत सारी चीज़ें। प्लास्टिक कैसे हम कंट्रोल कर सकते हैं, उसका यूसेज कहाँ पे ज़रूरत है हम उसको इग्नोर कर सकते हैं। तो इवन अ स्मॉल पार्ट ऑफ प्लास्टिक इट क्रिएट्स अ लॉट ऑफ डिजास्टर। तो हम वो चीज़ गोइंग फॉरवर्ड उसको कंट्रोल कर सकते हैं, रिड्यूस कर सकते हैं। तो हाँ, वाटर वेस्टेज वो भी बहुत एक इम्पॉर्टंट फैक्टर है, उसको भी हम प्रिवेंट कर सकते हैं। आज आमच्याकडे 100 कमिन्सचे एक्झिक्युटिव्ह म्हणजे त्यांचे सिनियर अधिकारी श्रमदान करायसाठी आलेले आहेत आणि प्रत्येकाने एक झाड लावावं अशी ही कल्पना आहे। आणि आमची अल्टिमेटली कल्पना आहे की प्रत्येक पुणेकराने एक झाड लावावं। पण आजच्या घटकेला माझ्याकडे हे 100 जे एक्झिक्युटिव्ह आले आहेत त्यांनी प्रत्येकाने एक एक झाड लावलेलं आहे आणि ते वर्षभर सेवा पण करणार आहेत। आणि कमिन्स इंडिया फाउंडेशन हे आमचं CSR पार्टनर आहेत। आणि हा जो परिसर आहे हा पूर्ण देवराई आपण पाहिलीच असेल, 124 प्रकारची तिथे झाडं आहेत, त्याचं पण तुम्ही म्हटल्यास थोडंसं चित्रीकरण करू शकाल। आणि देवराई एकेकाळी आपल्या प्रत्येक गावामध्ये असायची, पण काळाच्या योगात आता देवराया राहिल्या नाहीत, म्हणून आम्ही ही डेमॉन्स्ट्रेशनसाठी देवराई उभी केली। आणि अशा देवराया आणखीन पुणे शहरामध्ये 4 ठिकाणी केलेल्या आहेत। आणि याचं श्रेय जातं सर्व
कंपनीजचं जे आम्हाला CSR मधून फंडिंग मिळतात त्याला आमचे पंतप्रधान काय म्हणतात की सरकार जितना काम करना है करेगी, लोगों का सहभाग बहुत जरुरी आहे. आणि त्याचं एक क्लासिकल उदाहरण आहे आपण पुण्यामध्ये जे काम करतोय. आणि धरणांचं पुनरुज्जीवन होणं ही काळाची गरज आहे. आणि फक्त हा रामबाण उपाय आहे. हे शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत तर त्याचं उत्तर फक्तच धरणं स्वच्छ करायची आणि धरणातली माती शेतकऱ्यांच्या रानात टाकायची, म्हणजे शेतकऱ्याला पाणी मिळेल, माती मिळेल आणि त्याचं उत्पन्न सुद्धा चौपट होईल. तर ही माझी पुनश्च सरकारला विनंती आहे.